काम नाही झालो पाही रिकामा, इच्छा उरल्या नाहीत मी रिकामा झालो। मग चाललंय ते काय? शिल्लक असलेल्या आयुष्यात कोणत्याही हेतूशिवाय चाललेली क्रीडा, फावल्या त्या करुचेष्टा, ज्याच्यात मी निश्चळ आहे म्हणजे वृत्ती हलत नाही, निश्चळ द्रष्टा फक्त बघण्याचं काम करतो, बैसोनी निवांत आहे। जिथं लोक तडपडतात तो आम्हाला विनोद आहे। नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे विवळतसे, त्यामुळे लोकांमध्ये असलेला तुका एकाएकी निराळा झाला। ज्ञानेश्वर मावले नाराज मावले द्वारा, ज्ञानेश्वर मावले नाराज मावले द्वारा। जसं भजनाने महादेव निराळे झाले, जसे भजनाने तुकोबाराय निराळे झाले, आपल्यालाही निराळं होता आलं पाहिजे। संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टी कोणालाही दुःखी बनवतात, पण आपण त्या सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन समाधानाच्या बैठकीवर आपण आरूढ झालो पाहिजे। त्यासाठीचा हा अट्टाहास आणि त्याकरताच तर हे सगळे उत्सव आहेत। या साधना उपासना आमचा बोध मळू नये आणि आपण आनंदापासून एक क्षणभरही बाजूला जाऊ नये, याकरताची ही अट्टाहासाची भूमिका म्हणजे आपला उत्सव, वरसगावकरांचा उत्सव। दर वरस गाव असंच करत राहो आणि त्याचा परिणाम आपल्या अंतःकरणातली भक्ती वाढीला लागो आणि नामावरचं आपलं प्रेम वाढो, ही आदिनाथाच्या चरणी प्रार्थना करतो। आपण सर्वजण सामाजिक जीवन जगणारे आहोत। आमचे ते वनपाल भाऊ इथं आलेत, त्यांनी तुमच्याकरता आमच्याकरता निरोप ठेवला आहे की वणव्यांनी आमची सृष्टी बाधित होतीये, होईल